नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आई हे काय मला अंडे दिसत आहे, बॉईल केलेले अंडे दिसत आहे, हे सगळं पदार्थ दिसत आहे. आज काय स्पेशल आहे? आज मी अंडा घोटाळा करणार आहे. तर म्हणजे त्याच्यामध्ये आपण उकडलेले अंडे किसलेले आहे आणि साधे पण आपण अंडे घेतलेले आहे. त्याच्यानंतर हे साहित्य घेतलेलं आहे. धने पावडर, आलं लसूणची पेस्ट आणि पावभाजी मसाला, थोडं लाल आपलं मिरची पावडर, टोमॅटो, कांदा, सांबार हे घेतलेलं आहे. तर आता आपण कृती करूया. तर गॅस पेटवलेला आहे, ती कढई ठेवलेली आहे. तर आपण अंदाजाने तेल टाकूया. तेल घेतलेलं आहे. आता तेलाला गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. तेलाला गरम झालं की कांदा टाकूया. आणि आपली नॉर्मलच करायची आहे भाजी. थोडंसं चेंज आहे, आपण करतो त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे. तर आता तेल तापलेलं आहे. आपण याच्यामध्ये कांदा टाकूया. एक कांदे मी असे मीडियम साईजचे 3 घेतलेले आहे कापून. आणि कांदा लवकर शिजायला पाहिजे त्याकरता म्हणजे मीठ टाकल्यानंतर कांदा शिजण्याला लवकर मदत होते आणि लवकर शिजतो कांदा. याला खोडूया आता. कांदा होऊ द्या आता. याला थोडा कांदा होत आलेला आहे. याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली आहे थोडीशी. आता हे टोमॅटो टाकूया आपण. आणि थोडंसं कोथिंबीर टाकूया, म्हणजे टेस्ट चांगली लागते. लसूण, जिरा आणि अद्रकची पेस्ट टाकूया. धने पावडर, आणि लाल मिरची तिखट. आणि थोडी कस्तुरी मेथी टाकूया. आणि हा पावभाजी मसाला. पाणी टाकूया. आणि थोडंसं कोमट घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये, कारण की थंड पाणी टाकल्याला मग टेम्परेचर डाऊन होते.
आता याला थोडंसं आपण याला घोटूया. हे उकडलेले अंडे आहे. थोडंसं पाणी टाकू याच्यात. करासाठी तेल टाकूया थोडंसं. आणि तेलाला तापूया. हे इकडे हे तर आता आपण प्लेटिंग करूया. तर अंडा घोटाळा तयार झालेला आहे. आणि ही जी पाव आहे ही रेडीमेड नाही, ही मी सकाळी केलेली आहे. आता एखाद्या वेळेस मी पावची सुद्धा तुम्हाला रेसिपी दाखवेल. तुम्हाला हे थोडं जरी आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.